हे म्युझियमचा एरिया आहे. हे बघा, आले आले. हे बघा, हे अशा मूर्ती करून बसवलेल्या आहेत. हे पूर्ण म्युझियम आहे. वेगवेगळ्या मूर्ती इथं स्थापन करून बसवलेल्या आहेत. आणि हे सुद्धा बघण्यासाठी खूप लोक लांबून येतात. पूर्ण हम्पीमध्ये सगळे बांधकाम हे दगडाचं आहे. जाण्यासाठी मार्ग सुद्धा केलेला आहे. हा दगडाचाच पासून बनवलेला आहे. हे बघा, खूप मोठा आहे. हिजड़े लोग को रखे जाते हैं, इसलिए ये तभी का है ना ये प्रोटेक्शन प्लेस. घेऊन येतील का? पण नाही कुठं बघितलं मी. हा, घेतले फोटो. हे आहे हम्पी मधलं लोटस म्हणतात याला. आणि लोटस याचा अर्थ काय आहे तर थोड्याच वेळाने मी तुम्हाला सांगणार आहे. आणि हे बघा, इथं लिहिलेलं सुद्धा आहे. राणी म्हणजे कोणती तर कृष्णदेवरायाची पत्नी. त्यांच्या 2 पत्नी होत्या आणि त्या पत्नी ह्या दोघी पण ह्या महालामध्ये राहत होत्या. आणि त्यांचाच ह्या महालाचा हा एरिया आहे. खूप हे ऐतिहासिक स्थळ आहेत आणि सगळे हे हम्पीमध्येच विराजमान आहेत असं वाटायला लागते. सगळे महत्त्वाचे ऐतिहासिक ठिकाणं हम्पीमध्ये आहेत. आणि जरूर खरंच हम्पीला येऊन असे खूप ऐतिहासिक स्थळं पाहावेत. मनाला भारावून टाकणारे. आपल्याला इतिहासाची माहिती मिळाल्याशिवाय राहत नाही. हे बघा, त्या काळामध्ये राणी लोकांना पोहण्यासाठी बांधलेले मोठमोठे हौद आहेत. खूप सुंदर असा हा लोटस एरिया आहे. ये इकडं आपण या महालाकडे जाऊ. हे बघा, ह्या ठिकाणी काही लोकांनी अशी माहिती दिली की ह्या ठिकाणी राणीचा महाल आहे. आणि ह्या राण्या होत्या कृष्णदेवरायांच्या 2 राण्या होत्या. ते या दोन्ही राण्या इथेच राहत होत्या असं काही लोकांचं म्हणणं आहे.
आणि तिथं लिहून ठेवलेली सुद्धा माहिती परिपूर्ण आहे, ती आपण वाचल्यावर आपल्याला जरूर कळेल. मुघल आणि कृष्णदेवराय या दोघांमध्ये जेव्हा युद्ध झालं होतं तेव्हा या महालाला जाळण्यात आलं होतं, तरी पण तो अजूनही जसाच्या तसा उभा आहे. हे विशेष. लाईट कळा काय रे, लाईटच बंद होईल. हे बघा, हे पूर्ण जाळलेलं निशाण आहे युद्धाच्या काळामध्ये. हे बघा, हे पूर्ण खूप एरिया मोठा आहे हा. ह्याला काय म्हणतात, रिसॉर्ट का? ह्याला काय म्हणतात? लोटस महल. हां, हे बघा, ह्याला हा लोटस महल असं म्हटलं जातं. हे बघा, हे असे हातीखान्याला म्हटलं जाते आणि या हातीखान्याला एकूण 11 दरवाजे आहेत. हा पूर्ण असा एरिया आहे. हे भल्या भक्कम असलेल्या अशा भिंती आहेत. हे बघा, चलून थकलेले हे आमच्या घरचे मेंबर आहेत. इकडे या, इकडे जवळ या. ए रुई, जवळ जा जरा. तू चेंज केलास. ऑपरेशन बरोबर ठेव. दुसरं काय होतं? फक्त 2 असते, मी 3 टाइम करायला आहे ना. कमी ठेव. कसं करायला 3, 2, 1 स्टार्ट. कंबर मुंड टाक आवाज आला. फोटो आज करणं काहीतरी ठिकाणचं काढून करायचं. डान्स करत आहे का? व्हिडिओ कर. रेडी 3, 2, 1 कर तू कर. हसायचं नाही. हा चला हा चला केलं. चला रेडी. इकडे या. मागे जाऊ आणि मागे जाऊ मागे.
अरे बरोबर बघितले त्याला. त्याने सगळं झालं. चल राईट साइड 1 2 3 4 नंतर राऊंड बनवायचं हात आणि राऊंड करा हे असं चला नाही असं करा तुम्ही करा बॅग खडी कर की मोबाईल मम्मा आईला मध्ये ठेव दादा तू असं काय फील करत जा रेडी ठीक आहे पहिला राईट साइड बघ पप्पा राईट साइड रेडी 1 2 3 4 हात पकडा हात पकड हात पकड हा इकडे येते येते चला येते चला आता कॅमेरा समोर आता कॅमेरा एक 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 वन बाय वन आता आमचं लोटस टेम्पल सगळं बघून झालेलं आहे आणि मेन गेट जिथून सोडलं जाते बघायला ते बंद झालेलं आहे. आणि हे बघा मी आता ह्या मार्गाने बाहेर बघा जाण्याचा मार्ग छान आहे परंतु बाहेर पडण्याचा मार्ग मात्र महालामध्ये जाण्याचा मार्ग खूप छान आहे परंतु बाहेर पडण्याचा मार्ग मात्र खूपच बाहेरून आहे. हे बघा सूर्य मावळलेला आहे लाल भडक दिसतोय. हे बघा जाता जाता बाहेर पडण्याच्या मार्गामध्येच हे असल्यामुळे आम्ही जाता जाता हे पण बघतोय. हे बघा ही आहे हनुमान मंदिर आणि इथं खूप मोठी मूर्ती कोरून बसवलेली आहे. हे बघा विशाल हनुमान मूर्तीचं हे मंदिर आहे आणि ही मूर्ती 12 फुटाची बनवलेली आहे. हे बघा हे बघा ही मूर्ती सुद्धा त्याच काळात बनवलेली आहे. त्याच्यामुळे मध्ये जायला आमची हिंमत नाही. काळाभोर काळा कुठं अंधार पडलेला आहे उशीर झालेला आहे म्हणून आम्ही मध्ये नाही जात. पलीकडे अखंड दगड बी आहेत तेवढे त्या निजामाच्या काळामध्ये त्यांनी जाळून टाकण्याचा प्रयत्न केलेला होता आणि त्यामुळे हे असे काळे पडलेले अजूनही ती साक्षी देतात. निजाम आणि कृष्णदेवराय का तेवढंच काय किती लोटस टेम्पल एवढं आतमध्ये असलेलं माहितीच नाही.
काय ते हे झाले नाही नाही हे जास्त आले कशाला उतरायचंय उतर द्या नग आपल्याला नग फक्त काय झालं तेवढं बघ काय नाही मी त्यांच्यामध्ये पडलो माझं काम सुटलं व्हिडिओ करायचा झालाय आपण कोणी सुटू पाणी आलेले का दिसायले की इकडे पाणी बघितल्यामुळं गाडी चालली आपली पाण्यात तरंगली असेल माय पाण्याचा वास डॅमचं पाणी नाहीये हा होय लोक सगळे हे पाणी बघण्यासाठी थांबलेत आम्ही पण बघावं म्हणलं किती पाणी आहे काय नाही खोली खूप आहे कायची हा खोली लय असेल बाबा बघा पाण्यामध्ये बोटिंग ही आहे बोट बघा किती सुंदर दिसायले कलर रंगी बेरंगी पाण्यामध्ये लोक या बोटीत मध्ये बसून पाण्यामध्ये कसं बघा हे आनंद लुटत आहेत हो चला चला बोलत नाही पप्पा मी गेले बटरफ्लायचा डान्स करायला नुसतं सॅड सॉंग